नमस्कार सिरसाळाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख. सरपंच झाल्यापासून माझ्याकडे माता माऊली वयोवृद्ध अनेक जण कामं घेऊन ग्रामपंचायतला येत असतात. वेळात वेळ काढून मी त्यांना वेळ देत असतो. त्यांचे घराणे ऐकून घेऊन त्यांचे जे काही समस्या असतील ते सोडविण्याचा मी प्रयत्न करत असतो. व तसेच गुरुवार रोजी सिरसाळ्याचा आठवडी बाजार असतो. तसं तर मी नेहमीच बाजार करत असतो, परंतु सरपंच झाल्यापासून पहिल्यांदाच आज बाजारात गेलो. स्वतः बाजार केला व तिथल्या व्यापाऱ्यांना भेटून त्यांचे समस्या ऐकून घेतल्या व तसेच आठवडी बाजारातील समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. व तसेच इंदिरानगर भागातला डीपी नादुरुस्त होता, तो नवीन डीपी आणून इंदिरानगर भागातला डीपी सुरू करून इंदिरानगर भागाची लाईट सुरळीत करून घेतली. व तसेच ग्लोबल ट्रस्ट ह्या संस्थेनं सिरसाळा शहराला हरित करण्याचे ठरविले आहे. आज सिरसाळा शहराचे माजी सरपंच वैजनाथ काका देशमुख यांना घेऊन श्री रेणुका माता मंदिर परिसराची पाहणी केली व तिथं जास्तीत जास्त ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं कसे झाडे लावता येईल त्याबाबत त्यांच्याशी सल्ला केलं व ती जागा निश्चित केली. व अनेक ठिकाणी ग्लोबल ट्रस्टच्या पूर्ण टीमला घेऊन फिरलो व ज्या ज्या ठिकाणी झाडे लावण्याचा आपला प्रयत्न आहे ती जागा त्यांना दाखवून मॅपिंग करून दिली व त्या ठिकाणी किती झाड लागतील त्यासाठी त्यांना ती जागा दाखवून ती जागा झाडे लावण्यासाठी निश्चित करून घेतली. व त्यानंतर ब्रुज तलावचे काम ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं पूर्ण करण्यात आले आहे. त्या जागेची पाहणी केली. तमाम सिरसाळाकरांना आव्हान आहे की सर्वांनी एकदा ब्रुज तळ्याला जाऊन भेट द्यावी व तळा ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं जलनायक मयंक गांधी साहेबांनी ज्या पद्धतीनं तयार केलं, खरोखरच सिरसाळा शहराच्या लोकांनी एकदा त्या तळ्याला भेट द्यावी व लवकरच सिरसाळाकरांना मॉर्निंग वॉक, ओपन जिम, महिला व नागरिकांसाठी तिथं अनेक सुविधा ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात येणार आहे. व तसेच सिरसाळा शहराचे काही शिक्षक तळ्याची पाहणी करत असताना मला भेटले. त्यांना SIR मतदान यादीची मॅपिंग साठी जे काही प्रयत्न शासनाचे सुरू आहे त्याबाबत त्यांच्याशी आढावा घेतला आणि असे अनेक काम आज सिरसाळ्यात मी केले. आपला सरपंच नसीब शेख. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुदा हाफिज.